सुनील तटकरेंनी फरार सुधाकर घारेंच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली। तटकरेंकडून कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन, माध्यमांना प्रतिक्रिया न देण्याच्या कार्यकर्त्यांना सूचना। सुनील तटकरे रायगडचा आकाश, उतारवाडीमध्ये हत्येचा कट रचला। खोपोलीमधील मंगेश काळोखेंच्या हत्येनंतर महेंद्र थोरवेंचा तटकरेंवर गंभीर आरोप। मंगेश काळोखेंच्या हत्येप्रकरणी एफआयआर नोंद, हत्येप्रकरणी एसआयटी नेमावी, ही राजकारण करण्याची वेळ नाही, सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया। खोपोलीमधलं प्रकरण ताजं असतानाच कर्जतच्या एका नगरसेवकाला धमकी। खोपोलीनंतर पुढचा नंबर कर्जतच्या नगरसेवकाचा, सोशल मीडियावर कमेंट करत नगरसेवक संकेत भासे यांना धमकी। पुण्यामध्ये गुंड बंडू आंदेकरकडनं मनपा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल। आयुष कोमकर हत्याप्रकरणी बंडू आंदेकर सध्या न्यायालयीन कोठडीत, अर्ज भरताना बंडू आंदेकरकडनं घोषणा। पुण्यामध्ये 2 राष्ट्रवादी एकत्र लढणार नाहीत, अजित पवारांसोबत जाणार नाहीत, युती करण्यापेक्षा महाविकास आघाडीसोबत लढू, असं सुप्रिया सुळेंनी सांगितलं। अंकुश काकडेंचा दावा। पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादींची आघाडी फिसकटणार नाही, पिंपरीमध्ये दादांची राष्ट्रवादी एक पाऊल मागे घेण्यास तयार। अण्णा बनसोडेंसह पिंपरी चिंचवडमधील पदाधिकारी सुद्धा अजित पवारांच्या भेटीला। बारामतीमध्ये उद्या शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळेंचे एकत्रित स्नेहभोजन। विद्या प्रतिष्ठानच्या कार्यक्रमानिमित्तानं उद्या पवार कुटुंबीय आणि गौतम अदानी एकत्र येणार। पुण्यामध्ये भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमधील संघर्ष वाढला। उद्या मुंबईत फडणवीस आणि शिंदेची बैठक होण्याची शक्यता, जागा वाटपाचा वाद उद्या मिटवला जाणार। मनसेच्या नेत्यांची मातोश्रीवर उद्धव ठाकरेंसोबत जागा वाटपावर चर्चा। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये माहीम, दादर, शिवडी, विक्रोळी, भांडूप या जागांवर पेच, मिळतील तेवढ्या जागा घेण्याचा मनसेचा प्रयत्न। ठाण्यामध्ये महायुतीचा प्राथमिक स्तरावरचा फॉर्म्युला ठरला। शिंदे, रवींद्र चव्हाणांच्या 3 मॅरेथॉन बैठका। ठाण्यामध्ये शिवसेना 81 ते 85 जागा लढण्याच्या तयारीत। ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे बैठकीसाठी भाजप कार्यालयात। शिवसेनेच्या महिला आघाडी संघटन पदाचा 2 दिवसांपूर्वी राजीनामा। अचानक जागा वाटपाच्या बैठकीसाठी इथे कार्यालयात आल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या। ठाण्यामध्ये भाजपकडनं पंतप्रधान मोदींचे बॅनर, नमो भारत, नमो ठाणे असा बॅनरवरचा उल्लेख, तर भाजपला ठाण्यामध्ये शिंदेंचा पराभव करायचा आहे, राऊतांची टीका। 30 डिसेंबरपर्यंत महापालिकांबाबत सगळं चित्र स्पष्ट होईल, जागा वाटप, प्रचारसभा याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। पक्ष बदलला तरी नाती बदलणार नाहीत, काही झालं तरी काँग्रेसमध्येच राहणार, पुन्हा पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जाणार नाही, प्रशांत जगताप यांच्याकडनं स्पष्ट। आदित्य ठाकरेंची नाशिकच्या तपोवनला भेट, झाडे तोडून जमिनी विकून पैसे कमावतील, तपोवनमधील वृक्षतोडीवर आदित्य ठाकरेंची टीका। मुख्यमंत्री फडणवीसांना डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार, राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यासाठी फडणवीसांचा पुरस्काराने सन्मान। चांदीनं 2.5 लाखांचा टप्पा ओलांडला, चांदी 20,000 तर सोनं 1,600 रुपयांनी महागलं। जीएसटीसह सोनं 1,43,000 तर चांदी 2,57,000। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये शीतल तेजवानीला न्यायालयीन कोठडी, बावधन पोलिसांना तेजवानीला चौकशीमध्ये सहकार्य केलं नाही, सूत्रांची माहिती।